हे जे गणित दिसत आहे त्याला 2 पद्धती तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धतीने त्या ट्रिकने सॉल्व्ह करा. बघा 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल. म्हणजे अल्कोहोलचे जे पर्सेंटेज आहे, त्याचे पहिले बघा त्यांचं जे मिश्रण आहे आणि त्यांचा जो रेशो आहे, ठीक आहे, ओल्ड आणि न्यूचा. हा ओल्ड किती होता 40% होता आधी आणि नवीन किती झालेला आहे, तो झालेला आहे 25%. ठीक आहे. यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं या टक्केवारीचं, तर हे किती येणार आहे 8×5 40 आणि 5×5 25. 5 ने भाग दिल्यावर पर्सेंटेज आलं हे. मग जे टोटल मिश्रण असणार आहे, टोटल मिश्रण कितीचं आहे टोटल मिश्रण? तर हे व्यस्त प्रमाणात असते. यांचं गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असणार. मग इथे 5 होईल, तर इथे 8 होईल. मग हा 5 इकडे आला, 8 इकडे लिहिला. व्यस्त म्हणजे काय? हे इकडे लिहायचं, हे इकडे लिहायचं. ठीक आहे. मग पहिली मिश्रण आपण म्हणतो की 5 होतं, आता 8 झालंय. म्हणजे एकूण 3 युनिट, 3 एकक टाकलंय. पण पहिले गणितात दिलंय की 5 नसून 15 लिटर मिश्रण आहे. मग 5 बरोबर 15 म्हणजे याला 3 ने गुणल्यानंतर किती आलं 15. मग तसंच इथे 3 ने गुणा म्हणजेच 9 लिटर तुम्ही काय टाकलेलं असणार त्याच्यामध्ये? पाणी टाकलेलं असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. दुसरी जी पद्धत आहे ती बघा. आपण जे आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी सोडवलेलं असेल. 15 गुणिला 40 बरोबर काय x गुणिला 25. मग याला सॉल्व्ह जर केला तर xची किंमत येते 15 गुणिला 40 छेदामध्ये ही टक्केवारी आहेत ॲक्चुअली. ठीक आहे. हा टक्केवारी तिकडे पाठवला 25. ठीक आहे. छेदामध्ये गेला. 8×5 = 40, 5×5 25, 5×1 5, 5×3 15 आणि 8×3 24. म्हणजे एक्सची किंमत किती आहे 24 लिटर. हे काय झालं नवीन मिश्रण झालं आणि जुने मिश्रण होतं 15 लिटर. याच्यामधून जर 15 लिटर मायनस केला तर तो किती होणार आहे? तो होईल 9 लिटर आणि 9 लिटर काय टाकलेलं आहे तुम्ही? पाणी टाकलेलं. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पडू शकता. ही आपली पुस्तकाची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.